हॅलो फ्रेंड्स. तर आज एका मैत्रिणीला सरप्राईज द्यायचं आहे. तर ते सरप्राईज तिच्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड असणार आहे. कारण की झालं काय, गेले 7-8 महिने आमच्या दोघींचा कॉन्टॅक्ट एकदम बंद आहे. आणि आहे ती माझी बेस्ट फ्रेंड. काहीच नाही, क्षुल्लक कारणामुळे आमच्या दोघींचं बोलणं बंद झालं. त्यात तिने पण पुढाकार नाही घेतला, मी पण नाही, आणि करमत दोघींना पण नाही आहे. पण आज बोलायला सुरुवात मी करणार आहे. आज तिचा बड्डे आहे, तर तिला सरप्राईज द्यायचं आहे. तर चला बघूया गेल्यानंतर काय होतंय. तर आम्ही आता निघालो घरून. तर आम्हाला तिथं पोहोचायला आपल्याला किती वेळ लागेल? ओके, तर आम्हाला तिच्या घरी पोहोचायला 1 तास लागतोय. तर आता गेल्यानंतर बघूयात तिच्या अनएक्सपेक्टेड रिॲक्शन काय असतील. मित्रांनो, सरप्राईजच्या नादामध्ये खूप जास्त बोलणे खाल्लेले आहेत. कारण की तिच्यासाठी आम्ही आलोय, तीच बाहेर निघून गेली आहे. कारण की तिला माहिती नाही आहे काहीच की आम्ही तिच्याकडे येतोय. आता आम्ही आलोय, कुठं आलो आपण? इस्कॉन टेम्पल. तर आम्हाला आता 1.5 तास बाहेरच टाइमपास करायचा आहे. त्यामुळं भयानक चिडलेली आहे गाडी. मित्रांनो, आता ती घरी नाहीये, निघून गेली. यात माझी काय चूक आहे? तर हा बघा कसा रुसून बसलाय माझ्यावर. हसतोय, पळत हसतोय. हॅलो मित्रांनो, फायनली आम्ही तिच्या घराच्या जवळ पोहोचलेलो आहेत आणि ती पण घरी आलेली आहे. चला, तर आज 2 वेगळे झालेल्या पाखरांची भेट होणार आहे. आता आपण चाललोय तिच्या घरी. ती काय करते?